विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन. सोलापुरात सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित आयटी पार्क यामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून आयटीसह विविध उद्योगांच्या वाढीसाठी नवे दालन खुले होईल, असा विश्वास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांनी व्यक्त केला. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदा सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते मुद्दा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उमा मुद्दा, बिल्डर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष दत्ता मुळे, संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी उपस्थित होते. मुद्दा पुढे म्हणाले की सोलापूरबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षा शहराचे वातावरण अधिक सकारात्मक आणि विकासाभिमुख असल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरचा देश विदेशाशी संपर्क वाढेल, परिणामी गुंतवणूक आणि उद्योगांची वाढ होईल. संपर्काचे जाळे मजबूत झाल्यास आयटी उद्योगांसह इतर क्षेत्रामध्येही मोठा विस्तार अपेक्षित आहे. ते म्हणाले की इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असून नव्या पिढीला नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शहरात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडण्यास मदत होईल. सोलापूर भविष्यात झपाट्याने प्रगती करणारे शहर म्हणून ओळख निर्माण करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी महापालिका आयुक्त तसेच विविध बिल्डर्स यांच्या प्रकल्पांना भेट दिली. शहरातील विकास कामे आणि प्रकल्प पाहून समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास माध्यमांचे योगदान महत्वाचे आहे. पत्रकारांच्या माध्यमातून समाजात सुधारणा घडतात आणि जनजागृती होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश जिहुरे यांनी केले, तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. या प्रसंगी शहरातील विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतात नाही, प्रदेशातल्या लोकांना देखील मग ते सोय आणखीन इझी जाणार. त्यामुळं इथं मी आलो, लोकांना सर्वांना भेटलं, तुम्ही आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. म्हणजे आत्ता जे मी म्हणत होतो पत्रकार संघाशी, म्हणजे पत्रकार ह्या लोकांशी म्हणजे माझ्या वडिलांचा संबंध. मी लहानपणी जवळजवळ 40 वर्षापूर्वी ते पत्रकार संघाचे मराठवाड्याचे अध्यक्ष होते आणि पत्रकारिता काय असतं मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. कारण आणि त्याच्यातनंच म्हणजे तुम्ही म्हणतो ना आपण हिज मास्टर्स व्हॉइस, की प्रत्येक इंडस्ट्रीला, प्रत्येक व्यक्ती अथवा उद्योग असेल, पॉलिटिशियन असतील अथवा तुमचे आयुक्त आहेत. आम्ही तुमच्या आयुक्तांना पण आता भेटलो, डॉक्टर सचिन यंग, व्हेरी डायनॅमिक, व्हेरी एनकरेजिंग, इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी. त्यांच्या पण म्हणजे कडनं भरपूर चर्चा झाली आणि त्यांचे पण भरपूर असे विचार आहेत की सोलापूरसाठी काय करू शकू. आय एम शुअर तुमच्या माध्यमाने तुम्ही त्याला म्हणजे जगापर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि प्रत्येक जे व्यक्ती म्हणजे आपल्या पॉलिटिशियन जे स्कीम आहे त्याच्यामध्ये म्हणजे CM असतील अथवा नॅशनल लेवलला PM असतील, त्यांचे जे विचार तुमच्या माध्यमातून लोकांना समजतं. तर आय एम शुअर तुम्ही ते करणार. आणि आज म्हणजे बऱ्याच वर्षांना मी भेटत होतो, त्याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे मोठे बिल्डर आहेत तिथले श्री सिद्धू पाटील, त्यांच्या प्रोजेक्टला पण मी भेट दिली. कारण आमची पण जवळजवळ 80 वर्ष जुनी कंपनी आहे. आय एम व्हाईस चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ न्यू कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून आमची कंपनी आहे. आणि भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आमचं ट्रस्ट आहे म्हणू शकतो, म्हणजे आम्ही काम करतो आहे. आणि त्यामुळं समजतं की म्हणजे सोलापूर लेवलला या स्केलला जे त्यांनी काम करत आहे तर वाखाणण्याजोग आहे. आणि आय एम शुअर ह्या माध्यमातून बऱ्याच लोकांना एकतर काम मिळणं एक असतं, त्याच्यातनं आणि नवीन संकल्पना उभारत जाते आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असतात आणि त्याचा उपयोग पुढच्या जनरेशनसाठी 100% होणारच होणार, त्यात काय वावच नाही. आणि सोलापूरसाठी आणि सोलापूर शहरासाठी म्हणजे माझ्या भरपूर शुभेच्छा देखील. म्हणजे आपल्या देशाच्या मॅपवरच नाही, इंटरनॅशनल मॅपला आज जग एवढं छोटं झालेलं आहे बिकॉज ऑफ इंटरनेट, बिकॉज ऑफ ऑल द फॅसिलिटीज. तुम्ही आज आपण हे जे बोलते 1 मिनिटामध्ये जगाच्या कोणत्याही कॉर्नरमध्ये ते पोहोचू शकतं. त्यामुळे फायदा पण असतो आणि
तोटा मी नाही म्हणू शकणार, कारण फायदाच फायदा आहे. कारण तुमच्या माध्यमातून जर समजा चांगली गोष्ट अथवा गोष्ट कोणती चांगली नाही होत, तर ते जेव्हा बाहेर येतं तर प्रत्येकाला त्याची नोंद घ्यायलाच लागतं. प्रत्येकाला वाटतं मी चांगलंच करतो, पण तुम्ही जेव्हा ॲनालिसिस करून म्हणजे निस्वार्थपणे आणि निर्भीडपणे तुम्ही जेव्हा समाजाच्या समोर आणता कोणती गोष्ट, त्याच्यातनंच म्हणजे समाजामध्ये जे परिवर्तन आपण म्हणतो ते, कारण प्रत्येकाला वाटतं मी चांगलाच आहे, मी चांगलाच करतो आहे, पण तुमच्या माध्यमातून ते कुठेतरी त्याला एक स्टॉपेज म्हणू शकतो अथवा करेक्शन ते तुम्ही घडून आणताय. तर ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही चांगलंच कार्य करत राहा. आमचे मित्र ॲडव्होकेट मुंबईहून विश्वनाथ पाटील, त्याचे पण मी धन्यवाद मानायला पाहिजे, कारण त्यांनी मला म्हणाले की अण्णा तुम्ही भेटायलाच पाहिजे. फार चांगले व्यक्तिमत्व आहेत कुलकर्णी साहेब आणि त्यांचे टीम सगळेजण आहेत आणि तुम्ही भेटात त्यामुळे मी आलो. तर बोलायला तर भरपूर मी बोलत जाईन, पण वेळेचं भान राखून आपण एवढंच म्हणू की म्हणजे तुमचे शतशः धन्यवाद. तुम्ही सगळेजण वेळातनं वेळ काढून आमच्यासाठी इथं जमलात, आमचा सन्मान केलात आणि त्यामुळं म्हणजे हे ऋणानुबंध आपण पुढे चालू ठेवू. मुंबईला कोणी तुमचे संबंध असणार आहेत, पण आमचे छोटे मोठे काही जे काय असतील ओळखी असतील त्याच्यातलं काही जरी तुम्हाला कुठंही कोणत्याही लेवलला असेल तर एका मिनिटात मी मुंबईमध्ये काही म्हणजे कनेक्शन घडवू शकतो.